आज मी बनवणार आहे बाजरीचे थेपले। इथे मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे। हा कप मी शीत भरून घेतलेला आहे। 3 कप मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच कपाने अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। पाव कप मी बेसन घेतलेलं आहे। 1 चमचा जिरे, अर्धा चमचा धणे हे बारीक वाटून घेतलेले आहे मी कुटून। 1 चमचा ओवा हातावरती क्रश करून। काश्मीरी लाल मिरची पावडर ही तिखटाला कमी असते पण कलर अतिशय छान येतो। 1.5 चमचा मी काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे। 1 छोटा चमचा हळद, पाव चमचा हिंग घालायचे आहे। थोडीशी फ्रेश कढीपत्त्याची पानं, अद्रक आणि हिरवी मिरची। तर हे सगळं वाटून घेतलेलं आहे मी। दरदरीत वाटून घ्यायचं आहे। 1.5 चमचा मीठ घ्यायचं। इथे मी पांढरे तीळ घेतलेले आहेत, तर तीळ 2 चमचे घालून घ्यायचे आहे। मूठभर कोथिंबीर घालून घ्यायची आहे। मूठभर मेथी करून मी बारीक चिरून घेतलेली आहे। बाजरीचे थेपले बनवण्यासाठी शेपू थोडीशी मूठभर घेतलेली आहे, ती बारीक चिरून ती पण घालून घेते। 2 चमचे तूप घालून घेते मी। तेल किंवा तूप घालून घ्यायचं आहे। गुळाचं पाणी, आता हे गुळाचं पाणी मी केलेलं आहे। थोडंसं गुळ घेऊन थोडंसं पाणी टाकून उकळी आणून पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे, कारण हे कणिक मळताना आपण पाण्याचा वापर करायचा नाहीये। भाज्यांमधलं पाणी आणि हे गुळाचं पाणी, आता हे सर्व आपण छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। तिखट गोड आणि आंबट होण्यासाठी आपण इथे आता घालणार आहोत दही। थोडं दही घालून घ्यायचं। हे असं खूप घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही। 10 मिनिटं छान मुरू द्यायचे। 10 मिनिटं झालेली आहेत। कणिक आपलं मस्त आहे। हे पहा खूप छान असं मळून झालेलं आहे। आपण थोडंसं अजून हाताने मळून घेऊया। पोळपाट लाटून घेतलेलं आहे इथे आणि इथे गव्हाचं कोरडं पीठ घेतलेलं आहे। आता हे बाजरीचं पीठ असल्या कारणाने कडेने चिरा पडतात थोड्या अशा। हे पहा थोड्या चिरा पडतात। सावकाश हलक्या हाताने लाटून घ्यायचे। असं एक स्टीलच्या डब्याचं टोपण घ्यायचं। थोडंसं प्रेस करायचं।
गरम झालेला आहे। आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। थोडंसं कडेने तेल सोडायचं। दुसरी बाजू आणि त्यावरतीच आपण तूप घालून घ्यायचं। वा, घमघमाट सुटलेला आहे। थोडंसं कडेने तेल सोडायचं। मस्त, वा, वा, मस्त। आता आपण ही बाजू शेकल्यानंतर तूप लावून घ्यायचं। थोडंसं तेल कडेने सोडून घ्यायचं। आता थोडंसं हे एका बाजूला तेल लावायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला तूप लावते मी। बाजरीचे ठेपले ही रेसिपी माझी तयार आहे।